कुठे चालले ते तुम्हाला सगळ्यांना कळलंच असेल. हॅलो एव्हरीवन. तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मी जेव्हा पहिल्यांदा राजसाहेबांच्या घरी गेले होते तेव्हा मी त्यांना सिंधुद्योगचे प्रोडक्ट्स दिले होते आणि तेव्हा मी त्यांना असं म्हटलं होतं की आम्ही ह्याचं ब्रँडिंग आणि ह्या सगळ्यावरती काम करतो आणि आम्ही ह्याचं काहीतरी करणार आहोत. आणि आज जेव्हा सिंधुद्योगचं फर्स्ट आउटलेट आपलं मालवणमध्ये चालू झालं आहे, त्याच्यानंतर आता दिवाळी पण आहे, तर मी विचार केला की त्यांना काही गिफ्ट्स घेऊन जायचं, म्हणजे दिवाळी गिफ्ट म्हणून घेऊन जायचं. सेम अमेय सरांसाठी पण मी काहीतरी घेतलं आहे आणि त्यांच्या सगळ्यांसाठीच मी असं मस्त एक हॅम्पर तयार केलं आहे, जे आम्ही सध्या कोकणी प्रोडक्ट्स असं काही हॅम्पर नाही आहे, जे आम्ही लॉन्च केलं आहे आणि ते हॅम्पर घेऊन मी आता त्यांच्या घरी निघाले. तुमच्या ग्रुपमध्ये साठे दिसले वगैरे करून थोडं मोठं केलं. फर्स्ट आउटलेट ओपन केलं. कालच थोडीशी बोलत होतो म्हटलं डाएटवाले जे असतात त्यांच्यासाठी आपल्या सावंतवाडीच्या लाकडाच्या क्षमतापाळ्यावर ते पण थोडं सगळ्यांचा विचार करून छान सगळं बनवून घेऊन आम्ही ते करतोय. फराळ वगैरे पण असं. आता दिवाळी नसेल काय बनवता मसाले मसाले आणि ते कोकम सरबत वगैरे ते सगळं. मला ती खोबऱ्याची वडी वगैरे जे काय असतं ते सगळे कोकणातले प्रोडक्ट्स जे आहेत त्यांना चांगलं ब्रँडिंग करून येतात आणि नॉर्मल पॅकेजिंगमध्ये असतं. तुमच्या अंगाला फराळ लागत नाही. खात नसेल आता हे नाही पण एवढंच खाल्लं जास्त गोड नाही करत, पण त्याच्यात थोडंसं जास्त काही नाही आणि थोडं ओपन करतं. तुमच्यासाठी त्यामध्ये बांबूचं एक छान त्यांनी बनवून दिलंय. त्या बाटलीचं आहे ते रेडी टू ड्रिंक. हे बांबू वगैरे कोकणातल्याच माणसाने बनवलंय. मी फक्त साताऱ्याला एका ठिकाणी असं वाचलं होतं की भेसळ मुक्त कंदील. तर तो एक माणूस म्हणजे इनडायरेक्टली सांगत होता की बाकी सगळ्या ठिकाणी भेसळ युक्त मिळतो. तसं त्याच्याकडनं इन्स्पायर होऊन मी हे असं हे केलं की कोकणात तो काजू, म्हणजे फक्त आमच्याकडे कोकणातलाच काजू मिळणार, जो बाहेरून आणतात तो काजू नाही मिळणार. पण बाहेरचे खरंच काही काही वेगळं असतं तर किती मिळतात. आणि कोकणातला काजू हा एकदम पांढरा नसतो, सफेद शुभ्र नसतो. पण हा थोडासा हे असतो म्हणून तो घेत नाही तो, कारण एकदम सफेद शुभ्र लागतो. नाही लोकांना ते आर्टिफिशियल काजू बिजू पण सगळं आर्टिफिशियल बनवतात तांदळाचं. आणि सगळ्या प्रोडक्टची नावं मालवणीमध्ये दिली आहे त्यामध्ये. आता हे चिवडाचं पॅकेट केलं याच्यावरती चिवडो. जे जेवढे प्रोडक्ट्स केले ते सगळ्याच कोकणात खाते कोकणात असतं का कारवारचं खातं कोकणात. गोव्याला पण असतं म्हणून विचारलं. आणि आम्ही लोणचं पण ठेवलं, 11 प्रकारचं लोणचं, त्याच्यामध्ये जायफळचं पण, आवळ्याचं आपली पण. आम्ही म्हणजे छोटीशी कैरी असते त्याचं आता तरी नाही, म्हणजे ते ह्या वर्षी ते गोव्याचं आहे. ते कारवारचं आहे. ते कर्नाटकी येते. आमच्याकडे गोड आंब्याचं वगैरे ते सगळं आहे. तर अशा प्रकारे सिंधुद्योगची फार सुंदर अशी सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. मी यश सरदेसाई यांना सुद्धा भेटले. मी बऱ्याच जणांना सिंधुद्योगचे गिफ्ट हॅम्पर्स जे आहेत ते दिवाळीच्या निमित्ताने दिले. मी राजसाहेबांना पहिल्यांदा भेटले होते तेव्हा मी त्यांना असं सांगितलं होतं की सिंधुद्योगला घेऊन माझे काय फ्युचर प्लॅन्स आहेत किंवा मला काय करायचं आणि नक्की हे सिंधुद्योग म्हणजे काय आहे. तर सिंधुदुर्ग प्लस उद्योग आणि त्याच्या थ्रू मला किती लोकांपर्यंत पोचायचं आहे वगैरे. पण मला असं वाटलं नव्हतं की मी ह्या वर्षात हे सगळं करू शकेन. आता जे आम्ही शॉपमध्ये बसले ते गौरवचं शॉप आहे, द इनथिंग. सो थोडक्यात सांगायचं झालं तर इनथिंग इज ऑल अबाउट कोकण आर्ट आणि सिंधुद्योग इज ऑल अबाउट कोकण फूड. सो हे दोन्ही ब्रँड आता आम्ही एकत्र घेऊन चालणार आहोत.
तर इंथिंगमध्ये असलेले हे प्रोडक्ट्स हे नारळाचं जे आहे त्याच्यापासून बनवलेलं आहे, जे आपण करवंटी वगैरे फेकून देतो, हे बघू शकता. तर ते पूर्ण नारळ जो असतो त्याच्यापासून हे बनवलेलं आहे. हा पण एक आहे. हे सगळे नारळाच्या ह्याच्यापासूनचे प्रोडक्ट. तुम्ही हे दोन्ही शॉप बघितले, तर ह्या दोन्ही शॉपमधून आम्ही नवीन जर काही दिवाळीमध्ये ट्राय केलं तर ते म्हणजे गिफ्ट हॅम्पर्स. सो हे गिफ्ट हॅम्पर्स फक्त दिवाळीपुरते नाही आहेत, तर आम्ही लग्नासाठी वगैरे प्रत्येक गोष्टीसाठी. सो तुम्ही ह्या दोन्ही शॉपमधनं गोष्टी ह्या कंबाईन करू शकता. लवकरच वेबसाईट लॉन्च होईल आणि वेबसाईटवरती ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील, हॅम्पर्ससुद्धा दिसतील. त्यासाठी आमचं काम भरपूर चालू आहे. आणि सिंधुद्योग आणि हे इंथिंग ह्याचं तुम्ही कंबाईन करून हॅम्परसुद्धा आमच्याकडून तयार करून घेऊ शकता. आणि त्याच्या सगळ्याच्या डिटेल्स आम्ही इंस्टाग्रामवरती सतत पोस्ट करत असतो. सो डोंट फॉरगेट टू फॉलो अस ऑन इंस्टाग्राम. आणि मीच बडबड करताना तुम्हाला दिसणार आहे, कारण तो गौरव तर काही कॅमेरासमोर बोलणार नाही. पण आता आमचं शॉपमध्ये हॅम्पर्सचं पॅकेजिंग चालू आहे, तर आपण तिथे जाऊन बघूया आणि तिथे आपण ट्राय करूया की आमचे सगळे आहेत. मी तुम्हाला गायत्रीची पण ओळख करून देते, जी आमच्या शॉपमध्ये सिंधुद्योगमध्ये काम करते, आणि कोमल जी इंथिंगमध्ये काम करते. सो त्यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारूया. तर तिकडे जाऊया आपण. आणि हा जो पसार आहे हा सगळा हॅम्पर्सच्या पॅकिंगमुळे पसार आहे, की सगळीकडे आमचं पॅकिंग चालू आहे. आणि आमचं शॉप थोडं खाली खाली झालं आहे, ते आम्ही आता सगळं भरणार आहोत. ही आहे गायत्री आणि ही आहे कोमल. कोमल ऐसे चेहरा नहीं दिखाती, सिर्फ वो इंथिंग में ही चेहरा दिखाती है. इंथिंग में जाओगे तो ही कोमल का चेहरा दिखता है. एक तर मला आपलं गाव म्हणजे मालवण माझं गाव आहे, सो त्याची एक ओढ होती. सो बेसिकली इकडे जे काय आर्टिस्ट आहे, कमर्शियल आर्टिस्ट आहे, खूप म्हणजे कोकणातले ऑलमोस्ट मोस्टली आर्टिस्ट जे आहे मुंबईत पण काम करतात, ते मेजरली सगळे कोकणातले. सो त्यांना एक प्लॅटफॉर्म क्रिएट करण्यासाठी, आणि मी पण या सेम फील्डचं असल्यामुळे म्हणजे प्रोडक्ट्स क्रिएट करणं, जॉब्स क्रिएट करणं आणि इकडची क्रिएटिव्हिटी लोकांपर्यंत पोचावी बाहेरच्या, त्यासाठी त्याने चालू केलं. Yes. आणि मी सिंधुद्योग कशासाठी चालू केलं ते लोकांना माहीतच आहे. कारण दोघांचं विजन एकच आहे. कोकणाचं जे आहे ना, ते जे मेन आहे, जे चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं. साथ हम हैम्पर्स भी वैसे ही दे रहे हैं ना. मैंने बोला कि हम गिफ्ट आइटम्स और फूड ये एक साथ करके भी हम दे सकते हैं. सिंधुद्योग आणि इंथिंगचं हे कोलॅबरेशन हे ओव्हरनाईट झालेलं नाही आहे, तर बरेच दिवसांचं डिस्कशन आणि बऱ्याच महिन्यांची मेहनत ही त्याच्या मागे आहे. पॅकेजिंग एक नेक्स्ट लेवलचं पॅकेजिंग करून पूर्ण महाराष्ट्रात अँड देन फ्युचर फुल इंडियात पर्यंत ते पोचवायचे. आता तरी आम्ही सुरुवात केली आहे. आम्ही एवढे इन्व्हेस्ट नाही केलेत, पण अजूनही आम्हाला चांगलं पॅकेजिंग इन फ्युचर करायचं आहे. सो ही कोमल आहे जी इंथिंग सांभाळते आणि गायत्री सिंधुद्योग सांभाळते. मालवणी नाव ही आमची एक स्पेशालिटी आहे. म्हणजे अजूनपर्यंत कोकणात कुठेच मालवणी नावं नव्हती प्रोडक्टची. म्हणजे आंबापोळी ही सगळ्यांना माहिती होती, पण आम्ही नाव दिले आंब्याचा साठा. फणसाची पोळी ही सगळ्यांना माहिती होती, पण फणसाचा साठा हीच आमची स्पेशालिटी आहे. आणि त्यामुळे सिंधुद्योग पुढे जाणार आहे. हा. आणि हिचं नाही मला तर एक हायलाईट करा असं वाटतं की हिचं शिक्षण आहे BSc झुलॉजी. आणि आज मला जे काही कन्वे करायचं होतं तो मेसेज तिला कळला आणि ती घरातनं बाहेर पडली आणि ती आज आमचं शॉप सांभाळते. मी तिला आल्यालाच सांगितलं की इथे कोणीही नोकर नाही किंवा काही नाही, हे तुझं आहे समजून तुला सांभाळायचंय, तुझं आहे समजून तुला लोकांना सांगायचंय. तर जेव्हा प्रगत लोके आले होते तेव्हा ते मला म्हणाले की खूप छान ट्रेन केलेस तिला. म्हटलं मी काहीच ट्रेन नाही केलं, मलाच आज आश्चर्य वाटते ती एवढं बोलते. तर ती खूप छान बोलते आणि लोकांना छान समजावते. आणि आमच्या मॅडम थोडं कमी बोलतात, लोकांसोबत एक्सप्लेन करते. म्हणजे तिला विचारल्यानंतर ती बोलते असं आहे, पण ती छान आहे. आणि मेन मोटो अजून एक मोटो आहे की आम्ही दोघे एकत्र आलो म्हणजे जे टुरिस्ट येतात, जे बाहेरून येतात, त्यांना एकाच ठिकाणी सगळं काय मिळू शकतं. लाईक इंथिंगमधून प्रोडक्ट्स, कोकण मेड प्रोडक्ट्स आहे आणि इकडे फूड प्रोडक्ट्स आहे. सोव्हिनियर्स आहे जे इकडे कुठेच नाही मिळत. तर ते दोन्ही तुम्हाला एकसाथ म्हणजे तुम्हाला जास्त त्रास नको, त्या कारणाने एकाच ठिकाणी आम्ही सगळं घेऊन आलो. सो एका पॅकेजमध्ये सगळं. सो हे जेवढं काही प्रोडक्ट्स बनवून घेतले हे सगळे कोकणातल्या लोकांनी बनवलेले आहेत. काही लोक असे आहेत जे कोकणातले आहेत पण ते मुंबईत राहत आहेत आणि ते आमच्याशी जोडले गेलेले आहेत. तर
जेव्हा तुम्ही एक प्रोडक्ट खरेदी करता, आम्ही मार्जिनचा रेशो खूप कमी ठेवला आहे, पण आम्ही त्या लोकांना रोजगार देण्यासाठी हे सगळं करतोय. सगळ्या याच्यामध्ये सिंधुउद्योगमध्ये वगैरे आमच्याशी ज्या जोडल्या गेल्या त्या 70% सगळ्या महिलाच आहेत. त्यामुळे आम्ही जे काही हॅम्पर्स वगैरे दिले होते त्यामध्ये सुद्धा मी सगळ्या त्या घरातल्या महिलांची नावं लिहून दिलं होतं. म्हणजे राजसाहेबांना पण दिलं होतं तेव्हा त्याच्यावरती शर्मिला ठाकरे यांचं नाव होतं. अमेय खोपकर सरांना दिलं होतं त्यावरती स्वाती खोपकर ज्या त्यांच्या मिसेस आहेत त्यांचं नाव होतं. यश सरदेसाईंना दिलं तेव्हा त्याच्यावरती पण मी स्नेहा सरदेसाई असं नावाने दिलं होतं. सो वुमेन एम्पॉवरमेंट म्हणू शकता किंवा त्यांना एक काम देण्यासाठीचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. सो तुम्ही सगळ्यांनी नक्की आमचे प्रोडक्ट्स खरेदी करा. तुमचे फीडबॅक आम्हाला नक्की द्या, त्याने आम्ही इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करू. तर आमच्याकडे जसे बाकीचे कोकणातले प्रोडक्ट्स आहेत जे तुम्ही नेहमीच बघता, तसं आम्ही बेकरी प्रोडक्ट्ससुद्धा काही कोकणातल्या छोट्या छोट्या बेकरी आहेत ज्यांच्याकडे ते खूप छान प्रोडक्ट्स मिळतात. असे बटर बिस्किट हे चॉकलेट फ्लेवरमध्ये आहे, बॉर्न बाईट्स आम्ही त्याच्याला नाव दिलं आहे. हे सगळं पॅक करून व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो आहे. कारण ह्याची क्वालिटी जी आहे ही मुंबईमधल्या खूप चांगल्या चांगल्या ब्रँड्सच्या क्वालिटीला टक्कर देणारी आहे, पण ते पोचू नाही शकत आमच्या कोकणातले लोक. सो त्यांना पोचवण्याचं काम आम्ही तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम आम्ही हे करतो आहे. त्याचसोबत जे इंथिंगमध्ये प्रोडक्ट्स आहेत त्यातलं एक महत्त्वाची म्हणजे ही मूर्ती आहे. ह्या गणपतीच्या मूर्तीचं महत्त्व हे आहे की धामापूरचं तलाव जे तुम्ही बघितलं असेल माझ्या ब्लॉगमध्ये, माझ्या मामाचंच गाव आहे धामापूर, तर तिथे धामापूरच्या तलावामध्ये गणपतीचं विसर्जन केलं जातं. सो ज्या शाडूमातीच्या मूर्तींचं विसर्जन केलं जातं तीच माती परत बाहेर काढून त्यापासून बनवलेली ही मूर्ती आहे. सो यामागे एकच हे आहे की ती जी पॉझिटिव्हिटी आहे त्या मूर्तीमध्ये, आपण जेव्हा पूजा करतो 7 दिवस 11 दिवस जी पूजा केली जाते त्यामुळे जी पॉझिटिव्हिटी त्या मातीमध्ये असते तीच माती परत घेऊन त्यापासून ह्या अशा छोट्या छोट्या मूर्त्या बनवलेल्या आहेत. ऑनलाईन ऑर्डरसाठी आम्ही आता वेबसाईट लवकरच लॉन्च करतो आहे. शिवाय व्हॉट्सअप नंबर जे आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, स्क्रीनवरती दिलेले आहेत, त्याच्यावरनं तुम्ही आम्हाला ऑर्डर देऊ शकता. सो मुंबईसाठी एक वेगळा नंबर ठेवला आहे आणि गोवा, कोल्हापूर, सिंधुदुर्गसाठी एक वेगळा नंबर ठेवला आहे. सो ज्या भागातले जे लोक आहेत ते त्यांच्यापर्यंत कुरिअर लवकर पोचावे ह्यासाठी हे 2 वेगळे नंबर ठेवले. तुम्ही कोणत्याही नंबरवरती आम्हाला मेसेज करू शकता. आम्ही तुमची ऑर्डर घेऊन ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. दिवाळीमध्ये आम्ही जेव्हा आता हॅम्पर्ससाठी इंस्टाग्रामवरती वगैरे स्टोरी पोस्ट केली त्यानंतर आम्हाला खूप छान रिस्पॉन्स आला. पण आमचं कुरिअरमध्ये थोडीशी गडबड झाली आणि त्याच्यामध्ये पॅकेजेस आमचे थोडेसे चांगल्या पद्धतीने हाताळले न गेल्यामुळे लोकांपर्यंत फराळ जो पोचला तो अगदी वाट लागून पोचला. पण तरीसुद्धा तुमचा माझ्यावरती असलेला विश्वास, मला असे मेसेजेस आले आणि त्यानंतर सिंधुउद्योगच्या नंबरवरती पण असे मेसेजेस आले की नाही आम्हाला माहिती आहे की अंकिताताई मुद्दाम असं पाठवणार नाही आहे, पण ते जे काही आहे कुरिअर सिस्टम त्याच्यामध्ये तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे. तर आम्ही ते सध्या आमचं त्याच्यावरती काम चालू आहे. आम्ही ट्राय करतोय की जास्तीत जास्त लोकांपर्यंत कमीत कमी वेळेत आमचं पार्सल कसं पोहोचवता येईल आणि त्यासाठी आमचे प्रयत्न नक्कीच चालू आहेत. आणि तुमचा माझ्यावरती असलेला विश्वास हा मी असाच तुटू देणार नाहीये. जेव्हा हे शॉप ओपन झालं त्यानंतर मला असे भरपूर मेसेजेस आले की ताई मला पण बिझनेस करायचा आहे, आम्ही कसा करू शकतो किंवा आम्हाला पण काहीतरी चालू करायचं आहे. तर मी एकच सांगेन की आधी मेन म्हणजे घरातून बाहेर पडा, काहीतरी करा. जेव्हा तुम्ही 10 गोष्टी करणार ना तेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला कळून जाते की ह्याचं मी काहीतरी करू शकते किंवा हे माझं करिअर आहे हे तुम्हाला तेव्हाच कळतं. सो मी तेच केलं की मी 10 गोष्टी एकत्र करत होते तेव्हा मला वाटलं की हे मी करू शकते आणि मी आंबा विकण्यापासून सुरुवात जी केली ती आज इथपर्यंत येऊन पोहोचली आहे. ही सुरुवात ह्यासाठी केली होती की आंबा तर फक्त एप्रिल, मे, जूनपर्यंत फर्स्ट वीकपर्यंत, त्यानंतर ते कस्टमर आपल्याशी कसे कनेक्टेड राहतील तर ते ह्या गोष्टींमुळे राहतील आणि म्हणून मग आम्ही ह्या गोष्टीला सुरुवात केली आणि आज ती इथपर्यंत पोहोचली आहे. एखाद्या ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय असतो तो शोधून काढा, त्याच्यावरती सोल्युशन शोधून काढा. तो प्रॉब्लेम आणि ते सोल्युशन हेच तुमचा बिझनेस बनतं, हे मी आत्तापर्यंतच्या प्रवासात शिकले. सिंधुउद्योग ओपन करण्यामागचं कारण हेच होतं की आमच्याकडे जेवढे टुरिस्ट यायचे ते आम्हाला विचारायचे हे कुठे चांगलं मिळेल, ते कुठे चांगलं मिळेल आणि मग आम्ही सांगायचो की ही गोष्ट आहे ना ही ह्या शॉपमध्ये जाऊन घ्या, ही दुसरी गोष्ट आहे ती ह्या शॉपमध्ये जाऊन घ्या. कारण इथले असल्यामुळे, कोकणी असल्यामुळे आम्हाला माहिती आहे की ही
पर्टिक्युलर गोष्ट ही कुठे छान मिळते. पण असं कुठचं एक दुकान आम्ही त्यांना सांगू शकत नव्हतो की जिथे ह्या सगळ्या क्वालिटी प्रोडक्ट्स एकत्र मिळतील. तर ते चालू करण्याचा हा माझा उद्देश होता. एका छताखाली हे सगळे क्वालिटी प्रोडक्ट्स असतील जिथे कुठेही क्वालिटीशी काहीही कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही. आणि मला आठवतं की हे शॉप चालू केल्यानंतर माझे मॅथ्स टीचर आले होते आणि त्यांनी मला सांगितलं की गेली 30 वर्ष ते एकाच दुकानातनं शेव चिवडा खरेदी करतायत. तेव्हा त्याची प्राईस 10 रुपये होती, आज त्याची प्राईस 50 रुपये आहे. पण 30 वर्ष ते क्वालिटीमुळे तिथे टिकून आहे. तर तू क्वालिटी द्यायचा प्रयत्न कर. तर मी बोलले सर त्याच्यावरतीच तर बिझनेस करतोय आम्ही. मी सरांना एक चिवडाचं पॅकेट गिफ्ट केलं आणि त्यांना म्हटलं की तुम्ही हा ट्राय करून बघा. सर घरी गेले, सरांनी तो चिवडा ट्राय केला आणि त्यांनी मला फोन केला. मला एवढंच बोलले की कितीही तुझा बिझनेस वाढू दे, पण एक सुद्धा इन्ग्रेडियंट्स या चिवड्यामधला कमी करू नको. आणि मला 2 दिवसांनी गायत्रीचा फोन आलेला की सर आलेत आणि सर चिवडा घेऊन गेलेत. सो आम्ही क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज करत नाही आहोत आणि बरेच आम्ही तुमच्याकडनंही फीडबॅक घेतोय की ही गोष्ट अशी असली असती तर ती छान झाली असती, तर आम्ही ती तशी बनवून घेतोय. सो स्केलिंग नाही आहे आमच्याकडे सध्या, त्याच्यामुळे आम्ही ती क्वालिटी मेंटेन ठेवायचा प्रयत्न करतो. आणि पुढे इन फ्युचर ते स्केलिंगमध्ये जरी करायचं झालं तरी आम्ही तेवढाच ऑर्डर घेऊ की लिमिटेड करत आम्ही ते ऑर्डर्स पूर्ण करायचा प्रयत्न करू. तेव्हा हे शॉप ओपन केलं आणि त्यानंतर शॉप सांभाळण्यासाठी कोणीतरी हवं आहे, तेव्हाचा जो माझा एक्सपिरियन्स होता जो मी इंस्टाग्रामवरती शेअर केला आणि त्याच्यानंतर काही न्यूज बनवल्या गेल्या की कोकण हार्टेड गर्ल होती, ट्रोल हे ते. पण ते माझ्या बोलण्यामागची माझी खरी तळमळ काय होती किंवा मला काय मेसेज द्यायचा होता लोकांना, तो फार कमी लोकांना कळला. आणि त्यातलीच एक गायत्री आहे जिला तो मेसेज कळला. गायत्री आज BSc झूलॉजी ती शिकलेली आहे. पण मी हेच सांगत होते की तुमची डिग्री काही असू दे, जर तुम्ही घरात बसून आहात तर ती डिग्री वेस्ट आहे. मग तुम्ही इंजिनियर असाल किंवा काही असाल, त्या डिग्रीला काही अर्थ नाही. तर बाहेर पडा, काहीतरी काम करा, त्यातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल. आणि हेच सांगण्यासाठी तो व्हिडिओ होता. पण त्याचा काही जणांनी चांगला अर्थ घेतला, काही जणांना तो कळलाच नाही. सगळ्यांनाच कळलं असतं तर ऑब्व्हियसली सगळेच काही ना काहीतरी आयुष्यात चांगलं करत असले असते. पण एकच सांगेन की बाहेर पडून आपण जेव्हा 10 गोष्टी करतो तेव्हा त्याच्यातली एखादी गोष्ट आपल्याला कळते आणि त्यातनं आपण पुढे काय करायचं ते शिकतो. हे त्याच्यातून सांगण्याचा उद्देश होता. तर ह्या ब्लॉगमध्ये एवढंच बिझनेस रिलेटेड जे काही मला तुमच्याशी बोलायचं आहे किंवा जे काही आहे त्यासाठी आपण सतत बोलत राहूच. मी ब्लॉग पण पोस्ट करत राहीन. इंस्टाग्रामवरती सिंधुउद्योगच्या पेजला फॉलो करायला विसरू नका आणि इनथिंगला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. आपण तुम्हाला जे काही हॅम्पर्स हवे असतील, जे काही प्रोडक्ट्स हवे असतील ते लवकरात लवकर पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न चालूच आहे. आणि हॅम्पर्ससाठी सुद्धा आम्ही तुम्हाला अपडेट्स जे काही आहे ते इंस्टाग्रामवरती देत राहू. तर स्टे ट्यून्ड आणि बस. थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. बाय बाय.